श्रीराम. मित्रांनो, कर्नाटक निवडणुकीचे आज निकाल आहेत आणि सहज एक उत्सुकता म्हणून मला असं वाटलं की प्रश्नकुंडली मांडावी आणि पुढे काय घडणार आहे याचे भाकीत वर्तवावे. तर आज मी सकाळी 8:06 एक प्रश्न मांडला आणि त्याच्यामध्ये प्रश्न माझा असा होता की कर्नाटक राज्याला स्थिर सरकार मिळेल का. हे प्रश्न माझा असा नाही आहे की तिथं सत्तेमध्ये कोण बसेल किंवा तिथं जिंकून कोण येईल, हा प्रश्न मुळीच मी ग्राह्य धरलेला नाही आहे. कारण की बरेच महिने झाले एक्झिट पोल येत आहेत आणि त्या एक्झिट पोलवरून बऱ्यापैकी अंदाज लागून जातो की कोण निवडून येईल, कोण निवडून येणार नाही. त्यामुळे आता त्याच्यामध्ये फारसा काही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे भविष्यवाणी करण्यामध्ये. त्यामुळे आपण प्रश्न असा मांडू शकतो की सरकार तर स्थिर राहील का. सकाळी 8:06 प्रश्न मांडला होता. त्यावेळेचे जे शासक ग्रह होते ते मी इथं दाखवतोय स्क्रीनवर आणि ती कुंडली पण दाखवतोय. मिथुन लग्न होतं, शनी-चंद्र युती झालेली आहे भाग्यस्थानामध्ये. चंद्र मंगळाच्या नक्षत्रात आहे, म्हणजे धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे. म्हणजे शासक ग्रहामध्ये जे आलेले ग्रह आहेत, तो पहिला आहे बुध, दुसरा आहे शनी, पुन्हा आहे मंगळ आणि आज शनिवार आहे त्यामुळे शनी. तर बुध, शनी, मंगळ, शनी असे ग्रह जे आहेत ते शासक ग्रहामध्ये आलेले आहेत. आता मंगळ जो आहे शासक ग्रहामध्ये आलेला आहे, म्हणजे आपल्याला आता राहू सुद्धा विचारात घ्यावं लागणार आहे. कारण सध्या राहूचं गोचर मेष राशीमधून चालू आहे, मंगळाच्या राशीमधून. पुढं भाग्यस्थानामध्ये चंद्र-शनी युती आलेली आहे. याचा अर्थ आहे की सरकारचे अनेक निर्णय जे आहेत ते प्रलंबित राहतील. अनेक ठिकाणी प्रत्येक निर्णयासाठी कोणत्या ना कोणत्या तरी अडचणी येत राहतील. विषयोग जो आहे चंद्र-शनीचा हा भाग्यस्थानामध्येच तयार झालेला आहे. त्याच्यानंतर शनी मंगळ हे दोन्ही ग्रह शासक ग्रहामध्ये आलेले आहेत. मंगळ शासक ग्रहात आलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला राहू सुद्धा विचारात घ्यावा लागेल. आणि जिथं राहू शासक ग्रहामध्ये येतो तिथं कदाचित घोडे बाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.